तुझ्या प्रमोशनचं मला काय? माझ्या प्रमोशनचं तुला ओके फाईन. काय पाहिजे माझ्या बच्चाला? मला ना गॉड आय एम सो हॅपी. माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत आता. ओके, आय वॉन्ट अ कार. देन ॲज आय सेड बिफोर विल गो टू पॅरिस. आणि वेगस तर डेफिनेटली जायचंय. आणि यार विल हँग आउट ऑन द बीचेस ऑफ मायामी. यार मला इतकं भारी वाटतंय. काय मजा येईल. चल ना सेलिब्रेट करूया. हल्टी मारू इथून. बच्चा आता सगळेजण आहेत ना, म्हणजे बॉसेस आहेत, ती राधिका आहे. ऐक आपण एक काम करूयात, उद्या डिनरला जाऊया नक्की. प्रॉमिस? प्रॉमिस. ओके. आणि वन मोर थिंग बच्चा, आज मला जे काही मिळालंय ना त्याचं क्रेडिट गोज टू यू अँड यू ओनली. क्रेडिट अँड क्रेडिट कार्ड टू. सेल्फी काढू ना. या इथे काय करून राहिले तुम्ही? सगळे तुमची तिथे वाट बघून राहिले ना. जेवण पण सुरू झाली ना बाप्पा. कोणाशी बोलत होता का? ते आई बाबांना कळवायला आलो होतो खाली. वर नेटवर्क नव्हतं ना म्हणून. खाली आलं? हो. कमाल आहे बा. मी जेव्हा पार्टीत आली ना तेव्हा तुम्हाला फोन करून राहिली होती. तेव्हा रिंग पण जात होती. येत जात असतं का नेटवर्क? त्याचं काय एवढं? तू एक काम कर, वर जा, जेवून घे आणि घरी जा. मी ड्रायव्हर अरेंज करतो. जा घरी. मी नाही बा. म्हणजे आता एकत्र जाऊ ना घरी आपण. अथर्व पण घरी एकटाच आहे. मी नाही रात्रीच्या वेळी एकटीनं घरी जायची. आणि कपूर साहेब, पानवलकर साहेब सगळे जेवायला बसले. चला ना, बरं नाही दिसत ते. चला ना. हा ठीक आहे. चला लवकर. अगं हो गा. सॉरी. मला कशाला सॉरी म्हणून राहिले? तुला नाही म्हणत आहे. कोणाला म्हणताय? कोणाला नाही, मला स्वतःला म्हणतोय. स्वतःला. चल चल. आपण अथर्वला घेऊन बाहेर हॉटेलात जायचं का जेवायला? नाही. आज तर घेऊन गेलीस तू गॅरीला, पण उद्या मी त्याला सोडणारच नाही. कम व्हॉट मे. ते पार्टीला येताना एका मुलीला लिफ्ट दिली होती, तिचं राहिलं असेल. पण तुम्ही तर ऑफिस मध्येच होते ना? तुम्हीच म्हणाले होते की खूप काम आहे म्हणून. तुम्ही जर ऑफिस मध्येच होते तर मग लिफ्ट कशी दिली? ऑफिस मधल्याच एका मुलीला दिली. काही प्रॉब्लेम आहे तुला? हा? नाही नाही, मी फक्त विचारलं. नाही काय म्हणायचंय काय तुला? अहो काही नाही, तुम्ही चिडू नका बरं. शांत व्हा. संशय घेतेस? अहो नाही, तसं खरंच नाही. नुसतं विचारलं मी. तुम्ही खरंच चिडू नका. आता इतका चांगला दिवस गेलाय ना, मूड ऑफ करून घेऊ नका बरं. हा चल उतर. अहो खरंच मी. बिल्डिंग आली आहे, उतर तू. मी गाडी पार्क करून येतो. की न्यायची लिफ्टने? नाही उतर. मला पार्किंग मध्ये एकटं सोडून गेला होतास ना? आता बघ.
यार ही फोन का नाही उचलत आहे? आय नो बेबी तू चिडली असणार, पण आता या वेळेला ही बाई मला कुठे जाऊ पण नाही देणार. काय करू यार मी? खूपच उशीर झाला. ये आती आती. नाही नको, अथर्वला घेऊन जाते ना आता. ए भारती, अगं राधिका आले बघ. आले आले. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला दोघांना. हे बघ. मगाशी बोलले नाही तुला, पण अंग गरम लागते, ताप आहे होते. वाटलं ये रे माझ्याशी. मौसम बदलला ना का ताप काढते पोट. आळशीचा काढा दिलाय मी आता, सकाळी पुन्हा एकदा दे. हा, बरं वाटेल त्याला. काय काळजी करू नकोस. हा, काय लागलं तर सांग. हा, हाव नानाजी. ये जा, काळजी घे ग बाई. चला. चल. काय झालं? त्याला इथे काय झोपवलंय? त्याच्या बेडरूम मध्ये झोपव ना. अहो ताप आलाय त्याला. ताप आला? किती? ते चेक करते. कोमट लागते अंग, बघते. ताप येणारच. याच्या आधी कधी एकटा सोडलं होतं का इतका वेळ? तुला नाही नाही म्हणत होतो तरी आलीच ना. खरंच हो, चुकलं माझं. त्या अलमारीत हिरवं औषध ठेवले तेवढं द्या ना. हे औषध आणायच्या निमित्तानं बाहेर पडून शनायाला भेटता तरी येईल. औषध नाहीये इथे. असं कसं होईल? थांबा मी बघ. बस, सांगितलं ना एकदा नाहीये. कळत नाही मला? नाही विश्वास नसेल तर बघ ना. हे बघ. मी असं करतो की केमिस्ट कडे जाऊन घेऊन येतो औषध. तू लक्ष दे त्याच्याकडे. लवकर या. मिस्टर गुप्ते, हो हो नक्की. अहो साहेब, कुठे निघालात तुम्ही? शनाया मॅडम कडे. A302. हे बघा साहेब, एक तर त्या बॅचलर आहेत, शिवाय त्या इथे भाड्याने राहतात. म्हणून बाहेरच्या लोकांना रात्री 12 नंतर मी त्यांच्याकडे जाऊ देऊ शकत नाहीये. युजलेस. अथर्वला बरं नाहीये, गाडी घरी पाठवाल का? अथर्वला बरं नाहीये म्हणे. ड्रामा क्वीन. नकुशा, एक काम करना, CNS ट्रे भी लेके आना.